शालार्थ आयडी घोटाळा, संस्थाचालक अधिकारी यांच्या अटकेची शक्यता. 900 संशयित, 20,000 पानांचं आरोपपत्र दाखल होणार. राज्यातील शिक्षण विभागाला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून नाशिक शहर पोलिसांकडे तपास आल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढली आहे. सुमारे 900 संशयितांचा समावेश असलेल्या या राज्यव्यापी घोटाळ्यात आणखी काही संस्थाचालक, शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित व्यक्तींवर कारवाईची टांगती तलवार असून येत्या काळात नव्या अटक सत्राची शक्यता व्यक्त केली जातीये. या प्रकरणामध्ये सुमारे 20,000 पानांचं आरोपपत्र दाखल होणार आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस शालार्थ आयडी तयार करून शासनाची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान एका प्रस्तावावर अनेक शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली असून या माध्यमातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावावर शासन निधीचा अपहार झाल्याचा संशय तपासामध्ये आता व्यक्त केला गेलाय. सध्या या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके करीत असून गुन्हा न्यायालयामध्ये भक्कमपणे सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या पुराव्यांचं संकलन सुरू आहे. नियुक्ती आदेश, संच मान्यता, बिंदू नामावली, आर्थिक व्यवहार, शालार्थ नोंदी तसेच संशयितांचे जबाब यांची पडताळणी करण्यात येते. या सगळ्या कागदपत्रांचा समावेश असलेले दोषारोपपत्र तब्बल 15 ते 20,000 पानांचे असण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येते. या घोटाळ्यात माजी शिक्षण उपसंचालक तथा SSC बोर्डाचे माजी अध्यक्ष यांच्यासह काही संस्थाचालक गेल्या अनेक महिन्यांपासून कारागृहात असून त्यांच्या जामीन अर्जांवर सुद्धा आता वारंवार नकार मिळतोय. दुसरीकडे या प्रकरणाचे फिर्यादी आणि विद्यमान शिक्षण उपसंचालक यांना न्यायालयानं अटकेपासून अंतरिम संरक्षण दिलंय. सुरुवातीला ते या प्रकरणामध्ये फिर्यादी होते, मात्र तपास पुढे सरकल्यानंतर काही प्रस्तावांवरील स्वाक्षऱ्या आणि इतर कागदपत्रांच्या आधारे त्यांचाही सहभाग तपासाच्या केंद्रस्थानी असल्याची माहिती समोर आली. चाळीसगाव येथील एका शिक्षण संस्थेत तब्बल 164 बनावट शालार्थ आयडी तयार केल्याचा आरोप असून जळगाव जिल्ह्यातील 48 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही विशेष तपास पथकानं चौकशीसाठी नोटीस दिली आहे. नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील 72 शाळांची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 841 प्रकरणांमध्ये सध्या कारवाई सुरू आहे. शालार्थ प्रणालीमध्ये वैयक्तिक मान्यतेचे आदेश अपलोड करण्याचे निर्देश दिलेले असताना 1,530 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी ते अपलोड केले नव्हते. पडताळणी दरम्यान तब्बल 892 शालार्थ आयडी बनावट असल्याचं उघड झालं. त्यापैकी 51 जणांवर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरित 841 प्रकरणांमध्ये आता कारवाई सुरू आहे. SIT आणि पोलीस तपासातून या घोटाळ्यात बॅकडेटेड आदेशांच्या आधारे शासनाच्या तिजोरीतून सुमारे 150 कोटी रुपये लाटल्याचा संशयही व्यक्त केला जातोय.